अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या आधीच भरपाई देण्याचा प्रयत्न. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान. जालन्यात 2,54,000 एकरवर शेतीचं नुकसान. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान. मे ते जुलै दरम्यानचे पंचनामे पूर्ण. उर्वरित लवकरच पूर्ण करू, दत्ता भरणे यांची माहिती. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सीएम विचार करतील. राज्य केंद्राच्या निकषाप्रमाणे ते विचार करतील. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा. अजित पवारांनी करमाळ्यात शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. कोरटी गावातील शेतीची केली पाहणी. मंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर. पंकजा मुंडे यांचा गोळेगावामधून पाहणी दौरा सुरू. गोळेगावमध्ये नागरिकांशी साधला संवाद. मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्री करमाळा आणि माढामध्ये नुकसानीची करणार पाहणी. यावेळी मंत्री गिरीश महाजन सोबत असतील. मुख्यमंत्री लातूरचाही दौरा करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. उपमुख्यमंत्री पूर परिस्थितीचा आढावा घेणार. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहतील. बुलढाण्यात रिपाई आठवले गटात तुफान हाणामारी. अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरीक्षकांसमोर राडा. मुंबईत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आक्रमक. सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक. पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा केला उल्लेख. माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांवर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी आज सुनावणी. कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी मानहानीचा खटला. पॉड टॅक्सी नागरिकांच्या सेवेत आणा. देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कुर्ला ते वांद्रे दरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय. डोंबिवलीत भाजपा आक्रमक. मामा पगारे यांना भर रस्त्यात साडी नेसवून निषेध. मोदींचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवल्याने संताप. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गर्जना. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. विस्कटलेले संसार पुन्हा उभे करा. मदत करताना कुठेही कमी पडू नका. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारला विनंती. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरण्याच्या करण्याचं ओढावले संकट. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसे आक्रमक. सरकारी रुग्णालयात 9 दुर्धर आजारांवर गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळणार. हृदय, फुफ्फुस, लिव्हर प्रत्यारोपणाचा समावेश. गरीब रुग्णांना मोठा दिलासा. स्टॅनफोर्डच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये भारतातील 6,000 शास्त्रज्ञ. मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नवीनचंद्र शिंपी यांचाही समावेश. आता जाहिरात फलक 40x40 फूटच राहणार. जाहिरात फलक धोरण राज्यभरात लागू होणार. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला अहवाल. अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त केली जाणार. जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या मतदार याद्या आणि मतदार केंद्रांची यादी अंतिम करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. हिंगोलीच्या संजीवनी अभियानाला देशातील प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड. अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख आणि स्तन कर्करोगाची तपासणी करत योग्य उपचार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संकल्पना. पुण्यासाठी केंद्र सरकारने अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचे घर मिळवून देणार. पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही.
पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने मागवल्या निविदा. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटी खर्च. वाशिमच्या मंगरुळपीरला उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा. पंधरवडा अभियानांतर्गत भेट. विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यातील कराडमध्ये आरोग्य शिबिर. 1,000हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिराचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुक. भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार. असंख्य नागरिक उपस्थित. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण. रुपया 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.53 वर पोहोचला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. जीएसटीमुळे पार्लेजी बिस्किट पुडा 5 रुपयांचा आता 4 रुपये 45 पैशांवर. तर 1 रुपयाचे चॉकलेट 88 पैशांना. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसे करायचे, व्यापाऱ्यांना प्रश्न. छत्रपती संभाजीनगरातील सर्व रुग्णवाहिकांवर जीपीएस बसवणे अनिवार्य. सर्व शासकीय संस्थात्मक आणि खासगी रुग्णवाहिकांवर डिजिटल वॉच. 1 डिसेंबरपूर्वी जीपीएस बसवण्याचे निर्देश. एसटी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचा दिवाळी बोनस द्या. श्रीरंग बारणे यांचं मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार. या महिन्याच्या अखेरीस विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता. ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून अद्याप मनमानी भाडे आकारणी सुरूच. सरकार मान्य दर लागू न केल्यास कंपन्यांचे प्रोव्हिजन लायसन्स रद्द करण्याचा परिवहन विभागाचा इशारा. मिठागर जमिनीमुळे दहिसर भाईंदरमधील वाहतूक कोंडी फुटणार. लिंक रोड प्रकल्पासाठी 53.174 एकर मिठागर जमीन मुंबई महापालिकेला देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. एक्सप्रेसवेवरील पादचारी पुलांची डागडुजी रखडण्याची शक्यता. महापालिका आणि एमएमआरडीए मध्ये जबाबदारीवरून वाद. सगळे पूल पालिकेकडे हस्तांतरित केले असून अप्रत्यक्षरित्या पुलांचा खर्च उचलणार नसल्याचं एमएमआरडीएकडून सूचित. मुंबई लोकल रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना. रेल्वे परिसरात संरक्षक भिंत उभारण्यास तसंच सीसीटीव्हीचा विस्तार करणं सुरू. हिंगोलीतील सिद्धेश्वर ते कराळे डिग्रस रस्त्यावरील पूल खचला. नागरिकांची मोठी गैरसोय. पुलावर ओढ्याचं पाणी आल्याने नागरिकांचा पुलावरून धोकादायक प्रवास. नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त कदाचित हुकणार. सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता. दिवाळीपासून हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आयटी पार्कमध्ये 10 डबल डेकर बस धावणार. नवी मुंबई ते मुंबई विमानतळ मेट्रो 8 आराखड्याच्या पुनरावलोकनासाठी निविदा जाहीर. सिडको करणार लवकरच सल्लागाराची नियुक्ती. नवी मुंबई विमानतळावरून कार्यान्वयासाठी योजना जाहीर. एअर इंडिया ग्रुपकडून उत्तम योजना जाहीर. प्रारंभिक टप्प्यामध्ये 20 उड्डाण होणार. सिल्लोडमध्ये पूर्णा नदी पात्रावरील बंधाऱ्याची भिंत वाहून गेल्याने मोठा धोका निर्माण. तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी धानोरा येथील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन. यवतमाळमध्ये झरी जामणी तालुक्यातील आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर समाजाचा समावेशाला विरोध. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी. यवतमाळच्या नेर येथे पारधी समाजाच्या वतीनं मागण्यांसाठी आमरण उपोषण.
पारधी समाजाचे बबन मंग्या पवार यांचं आमरण उपोषण, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. यवतमाळमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांसह महिलांची उमरखेड नगर परिषद कार्यालयावर धडक. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी मोर्चा. गेल्या 4 महिन्यांपासून नगर परिषदेकडून पाणी पुरवठा अनियमित. चंद्रपूरमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी थांबवलं आंदोलन. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.